नमस्ते विद्यार्थ्यांनो, मी देसाई टीचर माझ्या विज्ञान विषयाच्या मराठी शिक्षण मालिका या YouTube चॅनेलवर आपल्या सर्वांचे स्वागत करते. मी बनवलेला व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. नमस्ते विद्यार्थ्यांनो, आपण माझ्या मागील व्हिडिओमध्ये द्रव्य, धातू आणि अधातू या व्हिडिओमध्ये धातू आणि अधातूमधील भौतिक गुणधर्मातील जो फरक होता याचा अभ्यास केलेला होता. आज आपण द्रव्य, धातू आणि अधातू म्हणजे मेटल अँड नॉन मेटल, ठीक आहे, या भागातील धातू आणि अधातूंचे जे काही रासायनिक गुणधर्म आहेत यांच्यामध्ये कोणता फरक आहे याचा अभ्यास करायचा आहे. तर विद्यार्थ्यांनो, आता आपण धातू आणि अधातूंची आम्लाबरोबर जी क्रिया घडते ह्या कोणकोणत्या क्रियांचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत ते पाहूया. तर सर्वप्रथम आहे मॅग्नेशियमची हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर क्रिया. जर तांब्याची आणि हायड्रोक्लोरिक आम्लाची क्रिया घडली तर काय होईल, किंवा लोखंडाची किंवा लोहाची हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर क्रिया झाली असता काय घडेल. ॲल्युमिनियमची हायड्रोक्लोरिक आम्लावर क्रिया झाली असता काय घडेल. तर आता तुमच्या लक्षात आलं असेल की मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, तांबे आणि लोह हे धातू आहेत, बरोबर आहे. तसेच कोळसा आणि गंधक काय आहे, अधातू आहेत. तर कोळसा आणि गंधक यांची देखील हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर क्रिया झाली असता काय घडेल याचा आपण या व्हिडिओमध्ये अभ्यास करूया. तर विद्यार्थ्यांनो, आता आपण एक एक करत प्रत्येक रासायनिक अभिक्रिया कशी लिहायची आणि रासायनिक समीकरण त्याचं कसं मांडायचं आणि ते संतुलित कसं करायचं हे पाहूया. तर चला, सर्वप्रथम आपली पहिली रिएक्शन जी आहे किंवा पहिली रासायनिक अभिक्रिया आहे ती म्हणजे मॅग्नेशियमची विरल हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर क्रिया झाली असता काय घडेल. तर तुम्हाला याबाबत एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे तुम्हाला संज्ञा माहिती असणं फार गरजेचं आहे, कारण संज्ञेशिवाय तुम्हाला रासायनिक समीकरणाची मांडणी करता येत नाही. तर इथं पाहूया, मॅग्नेशियम म्हणजे Mg, हायड्रोक्लोरिक आम्ल जे आहे ते म्हणजे HCl, ठीक आहे. तर इथं पाहायचं आहे मॅग्नेशियमची विरल हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर क्रिया झाली असता मॅग्नेशियम क्लोराईड तयार होते आणि हायड्रोजन वायू जो आहे हा मुक्त होतो. आता सर्वप्रथम तुमच्या मनामध्ये ही फक्त रिएक्शन येणार, बरोबर आहे, म्हणजे Mg प्लस HCl इट विल गिव्स MgCl2 प्लस H2 म्हणजे Mg म्हणजे मॅग्नेशियम, HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक आम्ल आणि MgCl2 म्हणजे मॅग्नेशियम क्लोराईड प्लस हायड्रोजन म्हणजे H2, बरोबर आहे. पण आता ही रासायनिक अभिक्रिया संतुलित आहे का, तर चला पाहूया. तर या बाजूला आहे ती अभिक्रियाकारके, बरोबर आहे. बाणाच्या डाव्या बाजूला अभिक्रियाकारके आणि बाणाच्या उजव्या बाजूला जे आहेत याला आपण उत्पादिते असे म्हणतो. तर इथं मॅग्नेशियम एकच आहे, इकडं देखील एक आहे, बरोबर आहे. इथं हायड्रोजन एकच आहे पण उत्पादितामध्ये हायड्रोजनची संख्या 2 आहे. क्लोरीन जे आहे हे अभिक्रियाकारकामध्ये याची संख्या एकच आहे पण उत्पादितामध्ये मात्र ही 2 आहे. मग ही रासायनिक अभिक्रिया संतुलित नाही. मग ती करण्यासाठी काय करायचं आहे, तर इथं क्लोरीन 2 आहेत, मग क्लोरीन 2 आम्ही इथं लिहू शकत नाही, बरोबर आहे, खाली कधीही लिहायचं नाही, तर त्याच्या समोर लिहायचं असतं. मग इथं काय होणार, 2 HCl होणार, बरोबर आहे. पण आता काय झालं, हायड्रोजनची संख्या देखील 2 झाली, पण इथं पण पहा हायड्रोजनची संख्या 2 आहे आणि क्लोरीन जे आहे ते बे म्हणजे इथं 2 झाली क्लोरीन, पण इकडं देखील किती आहे, 2. मॅग्नेशियम 1 आणि मॅग्नेशियम इथं देखील किती आहे, उत्पादितामध्ये एकच आहे. म्हणजे आपले हे रासायनिक समीकरण जे आहे ते संतुलित झालेलं आहे. मग लक्षात काय ठेवायचं आहे, मॅग्नेशियमची विरल हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर क्रिया झाली असता मॅग्नेशियम क्लोराईड तयार होते आणि हायड्रोजन वायू जो आहे तो मुक्त होतो. आता आपण ॲल्युमिनियम जो धातू आहे याची विरल हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर क्रिया झाली असता काय घडेल हे पाहूया. तर पुन्हा इथं लक्षात ठेवायचं आहे, ॲल्युमिनियम म्हणजे Al आणि हायड्रोक्लोरिक आम्ल म्हणजे HCl, बरोबर आहे. तर चला पाहूया काय क्रिया घडेल. तर ॲल्युमिनियमची विरल हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर क्रिया झाली असता ॲल्युमिनियम क्लोराईड तयार होते आणि हायड्रोजन वायू मुक्त होतो. आता इथं सर्वप्रथम आपण सांगितल्याप्रमाणे फक्त रिएक्शन लिहायची आहे की Al अधिक HCl, कारण Al म्हणजे ॲल्युमिनियम आणि हायड्रोक्लोरिक आम्लाची जी काही संज्ञा आहे ही काय लिहिणार, HCl, म्हणजे हे त्याचं रेणुसूत्र झालं, बरोबर आहे.
तयार काय होतं तर ॲल्युमिनियम क्लोराईड, ठीक आहे, आणि प्लस हायड्रोजन वायू जो आहे तो मुक्त होतो. मग आता ही रासायनिक अभिक्रिया जी आहे ही संतुलित आहे का? तर इथं पाहायचं आहे अभिक्रियाकारकामध्ये ॲल्युमिनियम 1 आहे आणि उत्पादितामध्ये देखील 1 आहे. बरोबर आहे. पण हायड्रोजन जो आहे हा अभिक्रियाकारकामध्ये एकच आहे, पण उत्पादितामध्ये 2 आहे. क्लोरीनची संख्या पाहिजे इथं एकच आहे आणि उत्पादितामध्ये 3 आहे. म्हणजे ही रासायनिक अभिक्रिया संतुलित नाही. मग ही रासायनिक अभिक्रिया संतुलित करण्यासाठी काय करायचं आहे? तर इथं समसंख्या यायला हवी. बरोबर आहे. मग इथं समोर आकडा काय लिहायचा आहे? 2. मग आता किती झाले हे बेत्रिक 6. क्लोरीन किती झाले? 6. मग सेम आता इथं पण 6 लिहायला पाहिजेत म्हणून इथं आकडा किती घेतला? 6. मग क्लोरीन किती झाले पहा? 6 एक्के 6 आणि इकडे देखील बेत्रिक 6 म्हणजे 7 झाले. बरोबर आहे. नंतर ॲल्युमिनियम आता इथं किती झाले? 2. म्हणून काय करायला हवं? तर अभिक्रियाकारकामधील जे ॲल्युमिनियम आहे त्याच्या समोर देखील मी किती आकडा घेतलेला आहे? 2. बरोबर आहे. आता राहिला कुठला? हायड्रोजन. हायड्रोजनची संख्या इथं 6 एक्के 6. बरोबर आहे. मग उत्पादितामध्ये देखील किती पाहिजेत? तर 6. मग इथं H2 असं आपण लिहिलेलं असतं. बरोबर आहे ना? मग 3 दुनी 6 म्हणून आकडा जो आहे हा H2 च्या समोर 3 हा लिहायचा आहे. अशा पद्धतीने आपण ही देखील रासायनिक अभिक्रिया संतुलित करू शकतो. आता तुम्हाला इथं प्रश्न पडला असेल की AlCl3 का लिहिलेला आहे? AlCl2 असं का सूत्र होत नाही? तर याला देखील काय आहेत? महत्त्वाची कारणं आहेत. इलेक्ट्रॉनच्या संख्येवरती या गोष्टी अवलंबून असतात आणि याच्याबद्दल जो काही व्हिडिओ बनवेन तो तुम्ही माझ्या जर चॅनलला सबस्क्राईब केला तर तुम्हाला तो पाहता येईल. तर विद्यार्थ्यांनो आता आपण पाहूया लोहाची म्हणजे लोखंडाची ज्याला आपण आयर्न असे देखील म्हणतो त्याची विरल हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर अभिक्रिया झाली असता काय घडेल? तर लोह म्हणजेच आयर्न पण त्याला काय म्हणतात फेरस असं म्हटलं जातंय म्हणून त्याची संज्ञा येते Fe हे लक्षात ठेवावं लागेल. तर लोहाची विरल हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर क्रिया झाली असता फेरस क्लोराईड तयार होते आणि हायड्रोजन वायू मुक्त होतो. मग ही रासायनिक अभिक्रिया तुम्ही कशी लिहाल? तर Fe प्लस HCl इट विल गिव्ह FeCl2 प्लस H2 म्हणजे काय होईल? आयर्न अधिक हायड्रोक्लोरिक आम्ल तयार काय होतंय? फेरस क्लोराईड अधिक हायड्रोजन वायू जो आहे हा मुक्त होतो. बरोबर आहे. मग आता ही रासायनिक अभिक्रिया संतुलित आहे का? तर इथं पाहायचंय Fe म्हणजे आयर्नची संख्या इथं किती आहे? फक्त एकच आहे. इथं देखील एक आहे. इथं हायड्रोजन एक आहे पण इथं किती आहेत? 2 आणि क्लोरीन इथं 2 आहेत आणि अभिक्रियाकारकामध्ये मात्र एक आहे. म्हणून काय केलेलं आहे पहा? तर रासायनिक अभिक्रिया संतुलित करत असताना त्याच्या समोर काय लिहायचं आहे? 2 लिहायचं. HCl च्या समोर काय लिहिलं? 2. मग आता काय झालं? Fe इथं एक झालं, इथं देखील एक आहे. बरोबर आहे. आता हायड्रोजन जो आहे तो बेके बे म्हणजे हायड्रोजन 2 झाले, इथं देखील 2 आहेत. क्लोरीन जे आहे ते देखील बेके बे म्हणजे क्लोरीन 2 आहेत, इकडं देखील 2 आहेत. म्हणजे आता ही रासायनिक अभिक्रिया कशी झालेली आहे? संतुलित झालेली आहे. तर विद्यार्थ्यांनो आता आपण तांब्याची विरल हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर क्रिया झाली असता काय घडेल हे पाहायचं आहे. तर तांबे देखील काय आहे? एक धातू आहे. ठीक आहे. तर तांब्याची संज्ञा Cu आहे आणि हायड्रोक्लोरिक आम्ल जे आहे ते आपण HCl असे लिहितो. ठीक आहे. तर आता ही रासायनिक अभिक्रिया काय घडेल आणि रासायनिक समीकरण ते देखील संतुलित कशा पद्धतीने करायचं आहे हे पाहूया. तर तांब्याची विरल हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर क्रिया झाली असता कॉपर क्लोराईड तयार होते आणि हायड्रोजन वायू जो आहे हा मुक्त होतो. आता संज्ञा तुम्हाला माहिती असेल तांब्याची आहे Cu, हायड्रोक्लोरिक आम्लाची आहे HCl आणि तयार काय होतंय? कॉपर क्लोराईड ज्याचं रेणुसूत्र आहे CuCl2. ठीक आहे. आणि हायड्रोजन वायू म्हणजे H2. आता इथं आपण पाहू शकतो की Cu प्लस HCl इट विल गिव्ह CuCl2 प्लस H2 म्हणजे कॉपर अधिक हायड्रोक्लोरिक आम्ल मिळतंय काय आपल्याला? तर कॉपर क्लोराईड आणि हायड्रोजन वायू जो आहे हा मुक्त होतो. आता ही रासायनिक अभिक्रिया संतुलित आहे का? तर इकडे कॉपर एक आहे, ठीक आहे, पण इकडे देखील एक आहे. हायड्रोजन इथे एक आहे आणि इथे किती आहेत? 2 आहेत.
क्लोरीन इथं 1 आहे आणि उत्पादितामध्ये मात्र 2 आहेत. मग ही रासायनिक अभिक्रिया संतुलित नाही. आपल्याला नियम कोणता वापरायचा आहे? तर वस्तुमानाच्या म्हणजे पदार्थाच्या वस्तुमानाच्या अविनाशत्वाचा नियम. ठीक आहे, म्हणून आपण तागडी जी आहे ती सरळ करायला हवी. मग आता काय करायचं आहे? तर इथं पहा, Cl2 किती आहेत? 2 आणि हायड्रोजन देखील किती आहेत? 2. बरोबर आहे, म्हणजे क्लोरीन 2 आणि हायड्रोजन 2. मग काय लिहायचं? तर ह्या हायड्रोक्लोरिक आम्लाच्या समोर 2 हा आकडा लिहायचा. आता इथं अभिक्रियाकारकामध्ये हायड्रोजनची संख्या देखील झाली 2 आणि क्लोरीनची देखील 2 आणि इथं देखील काय आहे? क्लोरीनची 2 आणि हायड्रोजनची 2. म्हणजे आता हे रासायनिक अभिक्रिया जी आहे ही काय झालेली आहे? संतुलित झालेली आहे. आता आपण कोळशाची विरल हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर क्रिया झाली असता काय घडेल हे पाहूया. तर तुम्हाला माहिती आहे की कोळशामध्ये असतो कार्बन, बरोबर आहे, आणि कार्बन हा काय आहे? अधातू. आतापर्यंत आपण काय केलेलं होतं? तर धातूंची विरल हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर क्रिया झाली असता काय घडेल याचा अभ्यास केला, बरोबर आहे. आता हा जो कोळसा आहे म्हणजे कार्बन आहे, हा अधातू आहे. मग अधातूंची जर विरल हायड्रोक्लोरिक आम्लावर क्रिया झाली तर काय घडेल? हा मनामध्ये तुमच्या प्रश्न निर्माण झाला असेल. तर कोळशाची म्हणजेच काय? कार्बनची विरल हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर क्रिया घडत नाही. तर याचं कारण काय आहे माहिती आहे का? तर कार्बन जो आहे हा अधातू आहे आणि अधातू जे आहेत ते इलेक्ट्रॉन घेण्याकडे त्यांचा कल असतो. म्हणजे त्यांच्या अणूमध्ये बाह्यतम जी कक्षा आहे ती पूर्ण करण्यासाठी इलेक्ट्रॉन घेण्याची गरज असते. त्यामुळे कार्बन हायड्रोक्लोरिक आम्लातील हायड्रोजन जो आहे हा विस्थापित करू शकत नाही. कारण हायड्रोक्लोरिक आम्लाचं सूत्र काय आहे? HCl. मग त्यातल्या H जो आहे हायड्रोजन याला विस्थापित करण्याची गरज असते. पण कार्बन अधातू असल्यामुळे आणि इलेक्ट्रॉन घेण्याकडे त्याचा कल असल्यामुळे तो काय करू शकत नाही? तर या HCl मधील म्हणजे हायड्रोक्लोरिक आम्लातील हायड्रोजनला विस्थापित करू शकत नाही. म्हणून कोळशाची किंवा कार्बनची विरल हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर क्रिया घडत नाही. आता याआधी देखील मी तुम्हाला सांगितलं होतं की गंधक म्हणजे सल्फर आणि हा काय आहे? अधातू. बरोबर आहे. तर गंधकाची म्हणजे सल्फरची विरल हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर क्रिया झाली असता काय घडेल? आता गंधक जे आहे ते म्हणजे सल्फर आणि हे हायड्रोक्लोरिक आम्ल म्हणजे HCl. तर गंधक हा अधातू आहे, बरोबर आहे. त्यामुळे गंधकाची विरल हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर क्रिया घडत नाही. कारण गंधक हे हायड्रोजनपेक्षा कमी क्रियाशील असते. त्यामुळे ते हायड्रोक्लोरिक आम्लातील हायड्रोजनला विस्थापित करू शकत नाही. कारण तुम्हाला माहिती आहे की हायड्रोक्लोरिक आम्ल जे आहे त्याची संज्ञा कशी लिहायची आहे आपण किंवा त्याचं रेणूसूत्र कसं लिहायचं आहे? तर HCl. याचा अर्थ याच्यामध्ये हायड्रोजन असतो आणि तो हायड्रोजन हा गंधक जो आहे हा विस्थापित करू शकत नाही. कारण तो हायड्रोजनपेक्षा कमी क्रियाशील असतो, बरोबर आहे. म्हणून तो काय करू शकत नाही? हायड्रोक्लोरिक आम्लातील हायड्रोजनला विस्थापित करू शकत नाही. त्यामुळे गंधकाची विरल हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर रासायनिक अभिक्रिया घडत नाही. म्हणजे अधातूंची जवळजवळ काय पाहिलं आपण? सामान्यतः अधातूंची विरल हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर क्रिया घडत नाही. आपण धातूची आम्लाबरोबर झालेली क्रिया पाहिली. आता धातूची जर अल्कली बरोबर क्रिया झाली असता काय घडेल याचा आपण अभ्यास करूया. जेव्हा धातूची अल्कली बरोबर क्रिया होते तेव्हा क्षार आणि हायड्रोजन वायू तयार होतो. आता इथे एक उदाहरण पाहूया. जेव्हा ॲल्युमिनियम, आता ॲल्युमिनियम हा धातू आला, बरोबर आहे, आणि सोडियम हायड्रॉक्साईड हा काय आहे? अल्कली आहे. तर याच्यामध्ये पोटॅशियम हायड्रॉक्साईड असू देत, हे देखील अल्कलीचं उदाहरण आहे. आता इथं आपण काय पाहायचं आहे? तर ॲल्युमिनियम जो आहे धातू याची सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर रासायनिक क्रिया झाली असता सोडियम ॲल्युमिनेट तयार होते आणि हायड्रोजन वायू जो आहे हा मुक्त होतो. आता हे लिहिण्यासाठी आपण रासायनिक समीकरण कसं लिहायचं आहे? तर ॲल्युमिनियम म्हणजे Al, सोडियम हायड्रॉक्साईड म्हणजे NaOH आणि याचं पाण्यातील द्रावण आहे म्हणजे H2O. बरोबर आहे. तर आता ही झाली अभिक्रियाकारके. आता उत्पादिते कोणती तयार होतात? तर NaAlO2 प्लस H2. आता हे काय आहे? तर
हे जे आहे NaAlO2 हे म्हणजे सोडियम ॲल्युमिनेट. ठीक आहे. आणि हा हायड्रोजन वायू जो आहे तो तयार होतो. आता पाहायचं आहे की ही रासायनिक अभिक्रिया संतुलित आहे का? तर इथे ॲल्युमिनियम एक आहे आणि उत्पादितामध्ये देखील एक आहे. सोडियम जो आहे तो इथे किती आहे? एक आहे. इथं देखील एक आहे. पण ऑक्सिजन इथं 2 आहेत, इथं देखील 2 आहेत. पण आता राहिलं काय? तर हायड्रोजन जे आहेत ते इथं 1 आणि हे 2 म्हणजे अभिक्रियाकारकामध्ये हायड्रोजन 3 आहेत. पण उत्पादितामध्ये मात्र हायड्रोजनची जी संख्या आहे ती काय आहे? 2 आहे. ठीक आहे. तर याच्यानंतर आपण रासायनिक अभिक्रिया जी आहे ती संतुलित करण्यासाठी काय करायचं आहे पहा. तर इथं काय करायचं, कारण आपल्याला फक्त हायड्रोजनच्या अणुसंख्येमध्ये प्रॉब्लेम यायला लागलाय, बरोबर आहे. म्हणून NaOH किंवा सोडियम हायड्रॉक्साईड जे आहे याच्यासमोर 2 लिहायचं. आता सोडियम किती झाले? 2, बरोबर आहे. म्हणून इथं पुन्हा सोडियम ॲल्युमिनेट जे आहे याच्या समोर देखील आपण 2 लिहायचं आहे. आता ऑक्सिजनची संख्या पाहूया. ही आहे हे 2 आणि हा ऑक्सिजन 1 म्हणजे बेके बे 2 झाले ऑक्सिजन आणि इथं देखील बेके बे 2 म्हणजे ऑक्सिजनची संख्या अभिक्रियाकारकामध्ये ही 2 आणि ही 2 मिळून 4 झाली आणि इथं पाहायचंय तर बेदुनी 4 झालेली आहे. म्हणजे आपल्याला आता सोडियमची संख्या समान मिळाली आणि ऑक्सिजनची देखील मिळाली. आता हायड्रोजनच्या बाबतीत बघूया. समजा आता इथं किती झाले? बेके बे म्हणजे 2 हायड्रोजन प्लस हे बेदुनी 4, बरोबर आहे. म्हणजे 6 हायड्रोजन झाले. म्हणून इथं हायड्रोजन जे आहे याच्या समोर मी 3 आकडा लिहिलेला आहे. म्हणजे 3 दुनी 6 आणि इकडे देखील किती झाले? 6. ॲल्युमिनियम जे आहे ते इथं देखील 2 आहेत. कारण इथं 2 घेतलेले आहेत, बरोबर आहे ना. इथं बेके बे म्हणजे 2 ॲल्युमिनियम झाले. म्हणून अभिक्रियाकारकामध्ये असणाऱ्या ॲल्युमिनियमच्या समोर देखील आपण काय लिहायचं आहे? 2 लिहायचं आहे. म्हणजे तुमच्या काय लक्षात आलं? तर ॲल्युमिनियमची सोडियम हायड्रॉक्साईडच्या द्रावणाबरोबर जेव्हा रासायनिक अभिक्रिया घडते, यावेळी सोडियम ॲल्युमिनेट तयार होते आणि हायड्रोजन जो वायू आहे हा मुक्त होतो. तर आता आपण याच्या आधी काय पाहिलं होतं, की आम्लाची आणि धातूंची जर अभिक्रिया झाली तर हायड्रोजन वायू मुक्त होतो, बरोबर आहे. पण निर्माण झालेला वायू हायड्रोजनच आहे हे ओळखायचं कसं? तर काय केलं जातं, तर इथं आकृतीत दाखवल्याप्रमाणे इथं एक तुम्हाला पाईप सारखी दिसेल आणि हे जे काही काचेचं भांड असतं याच्यामध्ये साबणाचं पाणी असतं, बरोबर आहे. इकडं आणखीन काय असते, तर प्रयोगाची मांडणी केलेली असते ज्याच्यातून निर्माण होणारा वायू काय केला जातो, तर असं साबणाच्या पाण्यामध्ये सोडला जातो. यावेळी काय होतं, तर बबल जे आहेत किंवा बुडबुडे जे आहेत हे तयार होतात. तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की हायड्रोजन वायू जो आहे हा अत्यंत हलका वायू आहे. त्यामुळं काय होतं, तर याच्याद्वारे निर्माण झालेले जे काही बुडबुडे आहेत किंवा बबल्स आहेत हे हवेमध्ये उडायला सुरुवात होते, बरोबर आहे. आणि दुसरं हायड्रोजनचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे हायड्रोजन वायू जो आहे हा अत्यंत ज्वलनशील आहे. त्यामुळं जेव्हा तुम्ही एखादी पेटती मेणबत्ती किंवा काडेपेटी जेव्हा तुम्ही काय कराल तिथं पेटवाल, त्यावेळी हे जे काही बुडबुडे आहेत किंवा बबल्स आहेत इथं पॉप असा आवाज येतो. म्हणजे ते पेट घेतात. हायड्रोजन वायू जो आहे हा पेट घेतो आणि या पद्धतीनं निर्माण होणारा वायू हा हायड्रोजन आहे हे सहजरित्या ओळखता येते. आणि याच प्रयोगाचा अभ्यास आपल्याला 10वी मध्ये देखील करायचा आहे.